सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने भगवंताच्या आदेशाने आज हमलापूर गावामध्ये आदरणीय माननीय चौधरीजी यांच्या निवासस्थानी नवे हवन कार्य पार पडले आणि भगवत कृपेच्या गुणाची चर्चा बैठक चालू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता आणि जगाचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी बाबा इथे उपस्थित आहेत। बाबा हनुमानजीला माझा कोटी कोटी प्रणाम। दुःखातून अंधश्रद्धेतून मुक्त करणारे, एका भगवंताचा परिचय करून देणारे, निर्वेशी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे, मानव धर्माचे संस्थापक महान त्याजी बाबा जोंधेजी बाबा उपस्थित आहेत। महान त्याजी बाबा जोंधेजीला माझा कोटी कोटी प्रणाम। बाबांना विरुद्ध मदत करणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी येथे उपस्थित आहेत। मातोश्री यांना माझा कोटी कोटी प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक माननीय सुधाकरराव सोनटके साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष मते भाऊ यांना माझा नमस्कार। आदरणीय मंच उपस्थित सर्व सेवक सेविका बाळगोपाल सर्वांना माझा नमस्कार। परमेश्वराने आकाश पाताळ वायू अग्नी आणि पाणी या पंचतत्वावर आधारित सृष्टीची रचना केली। वनस्पती आणि प्राणी यांचा जन्म घातला। मानव हा एक प्राणी आहे, परंतु परमेश्वराने मानवाला बुद्धी दिली। कुणीतरी मानव परमेश्वराला ओळखेल, परंतु परमेश्वराला ओळखू शकले नाही। परंतु महान त्याची बाबा जोंधेजींनी परमेश्वराला ओळखलं आणि दैवी शक्ती जागृत केली। आणि हा मानव बेईमान आहे, स्वार्थी आहे, खुर्चीसाठी पदासाठी कर्म बघतो। आपण या मार्गात याच्या अगोदर कर्मभोगी होतो। आपल्याला कर्माची मुक्ती कुठून भेटली? आपण भगवंताला 4 तत्व 3 शब्द 5 गुणाचं वचन दिलं आणि आपल्या घरी झोप लागली, तेव्हा आपल्याला कर्माची मुक्ती मिळाली। आपण अगोदर अंधश्रद्धेमध्ये डुबून होतो। जेव्हा आपण मूर्तीपूजा, सगळ्याची पूजा बंद केली, विसर्जन केलं, तेव्हा भगवंतांनी आपल्याला झोप नावाचा अधिकार दिला। आपण तर 4 तत्व 3 शब्द 5 गुणाचं पालन काटेकोर करायला पाहिजे। मी 2007-8ला मार्गात आलो। 9 मध्ये माझे विधी कार्य माननीय सुधाकर वासुदेवरावजी देशमुख सोनेगावजी यांच्या मार्गदर्शनातून झाले। परंतु चर्चा बैठकीमध्ये त्यांचे आणि माझे विचार जुळले नाही। त्यांनी मार्गदर्शन करता करता सांगितलं, पुतण्यानं जर तुझ्या घरी सायकल ठेवली किंवा बोललं तर काही चुकी होते बा, या सेवासमोर बोलायचं नाही, त्या सेवासमोर बोलायचं नाही। मला त्याचे विचार पटले नाही। मी म्हटलं कोणाकोणासोबत बोलायचं नाही, मला एका चिठ्ठीवर लिहून द्या, माझ्या लक्षात राहत नाही। मग देशमुखजींनी एका चिठ्ठीवर 10-15 सेवकाची नावं लिहून दिली। मग मी म्हटलं हे चिठ्ठी मी मंडळात जाईल तेव्हा तुमच्या शब्दाचं पालन करेल। तर त्यांनी माझ्या आजची चिठ्ठी हिसकली आणि फाडून टाकली। ज्या म्हणे आजपासून तू माझ्या घरी यायचा नाही, माझ्यासोबत नमस्कार घ्यायचा नाही, माझ्या हवनात यायचं नाही, आला तर उडवून दे। तेव्हापासून मी देशमुखजी सोबत बोलत नाही। सेवक सांगतात मार्गदर्शकाचा शब्द हा भगवंताचा शब्द आहे, परंतु खरोखरच आहे। मंडळाचा आदेश मार्गदर्शकाला आहे, मार्गदर्शकाचा शब्द सेवकांना आहे। सर्व सेवकांनी शब्दाचं पालन करायला पाहिजे, परंतु 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं पालन करूनच करायला पाहिजे, अन्यथा करायला नाही पाहिजे। कारण शब्द हाच भगवान आहे, शब्द हाच सत्य आहे। मी पालन केलं नाही शब्दाचं, परंतु मला तर काही नाही, मी सुखी आहोत। मी या मार्गात माझ्या पतीपत्नीचं पटत नव्हतं, त्याच्या पाठीमागे जादूटोना होती। जादूटोना अशी होती की एक माणूस जाणकाराला सांभाळून घेईल, परंतु आपण जसे सेवक आहोत असा त्यांचा जो ग्रुप होता, एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, सर्वांना। आता माझ्यावर परिस्थिती काय होती भगवंताला आणि मला माहीत आहे, परंतु तिसऱ्या मानवाला कुणालाही माहीत नाही। म्हणून सर्व सेवकांनी 4 तत्व 3 शब्दाचं पालन करा
आपलं मानव मंदिर सुखमय बनवा एवढं माझी कोण दोन शब्द संस्कार घालत. पुण्याच्या सुंदराचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं.